फ्रेंड्स, आता मी उठलेली आहे. घरात बघू शकता किती गळाटा पडलेला आहे. आता मला हे आवरायचं आहे आणि मम्मीच्या बोटाला बघू शकता आता पण लागलेलं आहे. कसं वाटतं आहे मम्मी आता? आणि मम्मीने नाही का स्वराजला झोपू दिलं. मला कधी कधी असं वाटते ना, मम्मी माझ्यापेक्षा स्वराजला जास्त लाड करते असं वाटते मला. आहे ना मम्मी, तू स्वराजलाच लाड करते ना जास्त. माझ्यासोबत भेदभाव होतोय. स्वराजला झोपू दिलं आणि मला उठून टाकलं, तरी मला ओरडू ओरडू उठवलं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तर कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा मजेत नाही, पण थोडीशी दुःखी आहे. कारण कसं आहे, हे जीवन आहे आणि याच्यात सुख आणि दुःख आणि आपलं शरीर हे आहे. त्याच्यामुळे आपल्यावर जे संकट येते ते तर झेलावंच लागणार आहे. परंतु अशा संकटामध्ये जर आपली फॅमिली आपल्यासोबत आहे तर कोणत्याही संकटाचा सामना आपण हसत खेळत करू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे, माझं घरात क्लिनिंगची मी खूप काळजी घेत असते. तर स्वराला मी कधीच कामं करायला फोर्स करत नसते, कधीच करत नसते. फक्त ती आंघोळ वगैरे आणि तिला म्हणते तुझे कपडे, एखादा ड्रेस वॉश कर, किंवा पाणीसुद्धा ती हाताने घेत नसते. परंतु आता तिला कळलेलं आहे की मम्मीच्या हाताला दुखणं आहे, म्हणून ती ना सर्व घरची कामं खूप छान करत आहे. आणि आई पण म्हणत असते मी करते, पण तिला आवड आहे करायची म्हणून ती करते. तर तुम्ही बघू शकता, तिने सगळ्यात अगोदर मी ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने तीसुद्धा काम करते. सगळ्यात अगोदर तिने ना घरातली खरकटी भांडी जी होती ती एकत्र केली. नंतर मी तिला चहा वगैरे करून दिला. तिने चहा बिस्किट घेतला आणि नंतर मग मी तिला म्हटलं चल आता पटापट कामं कर. आई घरची पूर्ण साफसफाई करून फरची वगैरे, लादी वगैरे आई पुसत असते. आणि स्वराने सगळ्यात अगोदर भांडीचे खरकटं काढलं, भांडी घासली, त्याच्यानंतर गॅस ओटा कट्टा साफ करून घेतला. आणि त्याच्यानंतर ती आलेली आहे हॉलमध्ये तुम्ही बघू शकता, ती आता सर्व बेड वगैरे काढून ठेवत आहे. जशा पद्धतीने आम्ही काढून ठेवतो त्याच पद्धतीने ती सुद्धा काढून ठेवत असते. तर त्याच्यानंतर अर्धवट भांडी, आणि हे पुन्हा भांडी निघाली होती, म्हणजे काही भांडी खाली इकडे तिकडे पडलेली होती, तर ती पुन्हा एकत्र केलेली आहे. आणि पुन्हा आता भांडे घासायला स्वराने सुरुवात केलेली आहे. मागं पुढे क्लिप झाले आहे त्या. तर आता इथं मी आलेली आहे चहा करायला. मला गॅससुद्धा पेटवता येत नाही, किंवा एकजण मला गॅस पेटून द्यायला पाहिजे. तर जेव्हा स्वराने गॅस वगैरे पेटून दिला तर मी चहा वगैरे घेतला. मी पण माझ्यासाठी पण ठेवला, तिच्यासाठी पण ठेवला. तर तिनं भांडेच घासत बसत होती, चहा घेतच नव्हती. मग मी तिला सांगितलं आधी चहा घे, नंतर ते भांडी वगैरे साफ कर. तर तिने मस्तपैकी गॅस ओटा वगैरे साफ केला. आणि जेव्हा ती बाहेर गेली ना, तर मला ना ते दुसऱ्याच्या हातचं पटत नाही. आपल्या हातचं ते आपलंच होतं. तर या भिंतीवर वगैरे कसं तेलाचे वगैरे डाग उडाले होते, कारण गणेशजी वगैरे आता भाजी करतात तर ते काही एवढं लक्ष ठेवत नाहीत. आणि दूध पण उतू गेलेलं होतं. तर त्याच्यामुळे मी काय केलं, माझ्या पद्धतीने जसा मी गॅस कट्टा साफ करत असते ना तसं साफ केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता गॅसच्या खाली किती साळ्या म्हणजे दूध वगैरे होतं पडलेलं. आणि माझ्या हाताने मी गॅस कट्टा साफ केल्यानंतर मला खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता सर्व घर क्लीन झालेलं आहे. मुलं इथं खेळत आहे. नंतर मग साफसफाई झाल्यानंतर आई येते, आई कपडे वॉश करून देते, लादी साफ करून देते. आणि नंतर मग पिझ्झा पार्टी झाली. मम्मीने मला पैसे दिलेले आहेत, म्हणजे माझी मम्मीने का माझे सर्व विश पुऱ्या करते म्हटलं. आणि कधी कधी मला रडावर पण लागते, पण माझी मम्मी मला जास्त रडू नाही देत, कारण की माझी मम्मी म्हणते रडण्याने तुझे सोन्याचे आंसू टपकतील. म्हणून आम्ही इथं घेतलेला चीज पिझ्झा. तर फर्स्ट बाईट मी, इकडे बघा, पब्लिक तो रेडी है हमारे घर की पब्लिक नेहमी रेडी रहती है. ये देखो, ये तो मुझको मार रहा है. तर स्वरा पिझ्झासाठी रडत होते. म्हणलं चला जाऊ द्या, स्वराला पिझ्झा वगैरे देऊया द्या. स्वराने एक पिझ्झा आणला आणि मस्तपैकी बहीण भावांनी तो वाटून खाल्ला, कारण हे मुलं जेवण करत होती. नंतर पिझ्झा पाहिल्यानंतर त्यांना काही राहावलं गेलं नाही, मग ते आले पिझ्झा खायला. मग स्वराने सर्वांसोबत तो पिझ्झा शेअर केलेला आहे. सर्वांना एक एक बाईट्स दिलेले आहे. तिनेसुद्धा एक बाईट्स घेतला, मलासुद्धा एक बाईट दिला. आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मुलं आता इथं बाईट्स खात आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, स्वराज रोज झोपताना स्वामींचा मंत्र ऐकत असतो. ते बघा, त्याला तारक मंत्र पाहता पाहता झोप लागते, त्याच्याशिवाय तो झोपत नाही. टी व्हीवर तो कार्टूनच पाहतो, परंतु झोपताना त्याला स्वामींचेच गाणे लागतात. आणि मला तो रोज म्हणतो मम्मा स्वामींचे गाणे लावून दे. मग मी त्याला मस्तपैकी तारक मंत्र, किंवा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे,
हे एक त्याचं फेवरेट गाणं आहे आणि दुसरं हे गाणं आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही बघितलेलं आहे घरची कामं आता आई, वहिनी, गणेशजी, स्वरा सर्वजण मिळून करत आहे. मला मस्तपैकी आराम आहे, तुम्ही बघू शकता. पण आधीपेक्षा मला आता त्रास कमी आहे आणि विशेष म्हणजे हे याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ द्यावं लागत नाही म्हणून आहे. आणि त्या दिवशी मला इतका त्रास होत होता ना, 2 दिवस मला खूप म्हणजे खूप त्रास होता. काहीच मला कळत नव्हतं काय करायचं काय नाही. परंतु आता जसा उपचार चालू झालेला आहे, थोडं थोडं कमी आहे. तर आज फायनली 3रा दिवस. आता आज मला जावं लागणार, अजून ते मेडिसिन आणि ते औषध वगैरे याच्यात टाकतात आणि नंतर उद्या हे पट्टी उघडणार आहे. आणि कसं आहे, आपल्या हातची कामं ते आपलेच असतात. कोण कितीही केलं तरी असं वाटत नाही की कधी कामं पूर्ण झाले म्हणून. आणि गॅस ओटा आणि कट्टा तुम्ही एका हाताने पुसलेला आहे, पण पुसलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि स्वराची काम करण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा.